व्यासपीठावरील गुरुजन वर्ग आणि इथे जमलेले माझ्या मित्रमैत्रिणींनो, खूप दिवसापासून चालू होतं की गेट टुगेदर ठेवायचं म्हणून, पण तो योग आला. तर सर्वजण खूप आनंदी आहेत. आणि म्हणजे आपण जेव्हा जन्माला येतो ना, म्हणजे लहान असतो, नंतर बोलायला शिकतो, चालायला शिकतो, नंतर आपले आई वडील आपल्याला शाळेत घालतात. मग आपल्याला सुरुवातीला आपल्याला हे वाक्य श्लोक ऐकायला भेटतो, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपण हे ऐकत मोठं होतो, शाळेत शिकतो, ज्ञान घेतो आणि त्याच्यानंतर सर्वजण आपापल्या वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे जातात. तर पण आपण किती मोठे झालो ना, तर आपण जे शिक्षण घेतले ना शाळेमध्ये, तर आपल्या मुलांना आपण कधीच विसरत नाही. आपल्याला त्यांची आठवण कधी ना कधी येते, पण त्यांचा आपल्याला असं भेटायचं योग कधी येत नाही. तर तो आज आलाय तो. तर सर्व खूप आनंदी आहेत. आणि म्हणजे आपल्याला आपल्या भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये 3 ते 4 प्रकारे गुरु भेटतात, जसं की पहिली ते 10वी, नंतर 11वी 12वी, त्यानंतर ग्रॅज्युएशन. पण मला 5 प्रकारचे गुरु भेटलेत. माझं शिक्षण 4थी पर्यंत ओढुलीमध्ये झालं, नंतर 5वी ते 10वी रेसिडेन्शियल हायस्कूल, त्यानंतर 11वी 12वी आपलं आप्पासाहेब ठाकरे ज्युनियर कॉलेज, नंतर ग्रॅज्युएशन माझं निवडमध्ये झाले आणि पोस्ट ग्रॅज्युएशन मी जिजामाता भिल्ला कॉलेजमध्ये गेले. आणि म्हणजे आपला म्हणजे जे गुरु आपल्या लक्षात जास्त राहतात ना, ते आपलं म्हणजे आपल्या पायाने गुरु भक्कम करतात ना, ते आपल्याला कायम आठवतात. म्हणजे जीवनात जरी अडचणी आल्या, कुठली परिस्थिती आली, तर त्याला कसं सामोरं जायचंय ना, ते आपल्याला शिक्षक शिकवत असतात.